वैष्णवी आत्महत्या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुनावणी सुरू आहे। हगवणेंच्या वकिलाकडनं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। दरम्यान वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडण्यात आलं होतं। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्यासारखी होती असा गंभीर दावा हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा युक्तिवादही हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। दरम्यान युक्तिवाद नमकी काय केलेला आहे आपण सविस्तर पाहूया। तर वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती ते आम्ही पकडलं। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती। तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा युक्तिवाद यावेळेस हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। 40 लाख रुपयांची गाडी दिली म्हणतात, तर हगवणेंच्या घरामध्ये 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत। नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असंही यावेळेस हगवणेंचे वकील म्हणतात। आरोपींनी हुंड्यामध्ये मिळालेलं 51 तोळे सोनं कुठे गहाण ठेवलं याचा तपास अजूनही बाकी आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। वैष्णवी यांना मारहाण केलेले हत्यारं रॉड अजूनही जप्त करायची आहे असं युक्तिवाद यावेळेस नितीन अडागळे जे सरकारी वकील आहेत त्यांनी केलेलं आहे। मोबाईलमधील चॅट कॉल रेकॉर्डिंग शोधायचं आहे। तर मोबाईलमध्ये काही शूटिंग केल्याची शक्यता असल्याची शक्यता सुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे। तर कोर्टात नक्की काय घडलेलं आहे हे आपण सविस्तर पाहिलेले। दरम्यान या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय 3 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावण्यात आलेले युक्तिवाद आपण पाहिलेला आहे। आणखीन काय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे? वैष्णवीचा पती शशांक आगवणे, सासू लता आगवणे आणि नणंद करिश्मा आगवणे यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे त्यांना पुन्हा एकदा उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पण दुसऱ्या बाजूला वैष्णवीचे सासरे राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे म्हणजेच तिचे दीर जे आहेत त्यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पण यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आज न्यायालयात जो अतिशय महत्त्वपूर्ण युक्तिवाद जो झालेला आहे तो खूप अतिशय आश्चर्यकारक असा म्हणायला लागेल। कारण पोलिसांच्या बाजूने सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये पोलीस कोठडी मागण्याचे 2-3 कारण महत्त्वाचे होते, ज्याच्यामध्ये मोबाईलचे चॅटिंग, मोबाईलमधले काही CCTV फुटेजेस जे रेकॉर्ड केलेले आहेत का याचा तपास घेण्यासाठी पोलीस कोठडी हवी आहे। तसंच जे सोनं तारण ठेवलेलं होतं, जे गहाण ठेवलेलं होतं त्या पैशाचं नेमकं काय आहे असा तपास करायचा म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी खरं तर वैष्णवी आगवणेच्या आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती। मात्र दुसऱ्या बाजूला हगवणेंच्या वकिलांकडनं एक अजब आणि गजब खरं तर वक्तव्य जे न्यायालयात सादर केलं गेलेलं आहे की वैष्णवी आगवणे एखाद्या अनोळखी व्यक्तीशी किंवा कुठल्या तरी एका परव्यक्तीशी चॅटिंग करत होती आणि त्यातूनच तिची सुसाइडल टेंडन्सी जी आहे ती प्राप्त झाली होती तिला आणि त्यांनी अनेक वेळा सुसाइडल थॉट्स मनात आणले आहेत, त्याच्यामुळेच तिने सुसाइड केलं आहे असा खरं तर युक्तिवाद जो आहे तो आगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। या संदर्भात आणखीन काय महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।